तुम्ही फक्त मूल्यमापनाच्या नोंदी आपल्याला पाहिजे. मूल्यमापन नोंदी जर आपण टाकलं गुगलला तर प्राथमिक शाळा जायचीवाडी शाळेतील इयत्ता 1ली ते 7वी मधील सर्व विद्यार्थ्यांचे उच्चार कौशल्य तसेच त्यांची बोली काय म्हणतात बोली भाषा. प्राथमिक शाळा कातवडी शाळेतील विद्यार्थ्यांना हस्ताक्षर सुधारणा करण्यासाठी उपाययोजना शोधणे. पाटण तालुक्यातील मेष्टेवाडी केंद्रातील नाताजी पाग या शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनामध्ये येणाऱ्या समस्या शोधून त्यावर उपाययोजना करणे. मेष्टेवाडी केंद्रातील टोळेवाडी शाळेतील इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या गणितातील सूत्रांच्या वापरात येणारी समस्या शोधून त्यावरील उपाययोजना. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोंद्री तालुका पाटण जिल्हा सातारा या शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्द तयार करताना येणाऱ्या समस्या शोधून अडचणींवर उपाययोजना करणे. प्राथमिक शाळा गोजेगाव बोंद्री तालुका पाटण जिल्हा सातारा या शाळेतील 3रीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनात येणाऱ्या अडचणी शोधणे आणि त्यावर उपाययोजना करणे. परिषद प्राथमिक शाळा तामखेडे तालुका पाटण जिल्हा सातारा या शाळेतील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे इंग्रजी शब्द पाठांतर करताना येणाऱ्या अडचणींचा शोध घेऊन त्यावर मेष्टेवाडी केंद्रातील जिल्हा परिषद शाळा पिंपळशी शाळेतील 6वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा लेखन व वाचन येणाऱ्या समस्या. केंद्रातील वनवासवाडी शाळेतील इयत्ता 3रीच्या काही विद्यार्थ्यांचा भागाकार करताना येणाऱ्या अडचणींचा शोध घेऊन समस्या. 3रीच्या विद्यार्थ्यांना हातच्याची वजाबाकी करताना येणाऱ्या समस्या शोधून त्यावर उपाययोजना शोधणे. केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोळीवाडीतील इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांमध्ये गृहकार्य किंवा स्वयंमाध्यमातील अडचणींचा शोध घेऊन तालुक्यातील मेस्टेवाडी केंद्र शाळा टोळेवाडी तालुका पाटण छान करतो. एखादी मुलगी नृत्य चांगलं करते, एखादा चित्रकार असतो चांगला. आपल्या मेष्टेवाडी केंद्राची कृती संशोधनाची कार्यशाळा 2ऱ्या दिवस संपन्न झालेला आहे. या कार्यशाळेसाठी आपल्या मार्गदर्शिका मान्य खांडके मॅडम त्याचबरोबर रुंबाळे मॅडम यांनी अतिशय छान पद्धतीनं आपल्याला कृती संशोधन कसं करायचं आहे ते समजावून सांगितलेलं आहे. समस्या निवडत असताना आपल्या 2004 पासून आम्ही जे प्रशिक्षणाला जात होतो ते 2012 पर्यंत जवळजवळ 8-10 वर्ष कुठलंही प्रशिक्षण असू द्या, जावा जिल्ह्याला जावा का कुठंही जायचं. मग त्यामुळं आपल्याकडून ज्ञानात भर पडते आणि आपल्या ज्या काही कमतरता आहेत त्या पण आपल्याला समजतात आणि असं हे मार्गदर्शन आपल्याला उत्तम पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. आपण सुद्धा त्या कृती संशोधनात रस घेऊन आपलं प्रत्येकानं कृती संशोधन अतिशय छान पद्धतीनं करून दाखवूया. आपल्या केंद्राचं कोणत्याही प्रकारचं नाव कमी होणार नाही. कारण काल आता सकाळी तिने आलेल्या सांगितलं की मॅडमने आपल्याला छान रिप्लाय दिलाय कालच्याला. म्हणजे आपण जेवढं काय व्हाल तुम्ही प्रकट झाला तरच तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळून जातो. तुम्ही जर तसंच बसला तर काही तुम्हाला कोण विचारणार पण नाही, काय नाही केलं किंवा नाही केले. म्हणून करत राहूया. निगेटिव्हिटी आपल्या डोक्यातून काढून टाकूया. जे नवीन असतील जे जुने असतील त्यांनी पण म्हणजे आता हे आपल्यासाठी करायचं आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी पण करायचं आहे. कारण आपण ज्याचा म्हणजे पगार घेतो त्याचं काम केलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे आपल्या शेतामध्ये आपल्या घरातले कावड कष्ट करून आपण शिकून सगळी झालेलं आहे. कुणी असा म्हणजे याच्यातला गर्भश्रीमंत मधला कुणी नाही. सगळेजण कावड कष्ट करूनच आले आहे आणि ते आपला उपयोग आपल्या विद्यार्थ्यांना करूया आणि हे संशोधन चांगल्या पद्धतीने आम्ही करू. आणि तुम्ही जे मार्गदर्शन केलेलं आहे त्या ज्ञानाचा उपयोग आमच्या त्या कृती संशोधनामध्ये येईल असे ग्वाही देतो आणि तुमच्या सर्वांचं मार्गदर्शकांचं आणि सर्व शिक्षकांचा आभार मानतो आणि थांबतो. मार्गदर्शनाच्या ज्या कार्यशाळा आपल्या व्हायच्या किंवा आपले जे अर्धा तास वगैरे व्हायचे त्यात सुद्धा आम्ही सहभागी होऊन दोघांनी छानपैकी काम केलेलं आहे. आणि असंच ह्या केंद्र मेष्टेवाडीमध्ये पहिल्यांदा तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून ही भूमिका मी इथं अनुभवली आणि अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आपला आणि असाच इथून पुढे राहू
आणि इथून पुढे सगळ्यांनी आपण एकत्र होऊन चांगल्या सहकार्याने काम करूया आणि नवीन संधींचा शोध घेऊया. खूप खूप आभार. धन्यवाद. केंद्र स्तरावरील कार्यशाळेसाठी मार्गदर्शिका म्हणून आपल्या केंद्रातील तज्ज्ञ मार्गदर्शिका, ज्या दोघी पण माझ्या अत्यंत जवळच्या मैत्रिणी